नाही, जितेंद्र आव्हाड खरं सांगू का स्टंटबाज आहे. त्यांना दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं आणि तुम्हाला चालवायची असतं. आता न्यायव्यवस्थेवर जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार? देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले. जेव्हा त्यांचं सरकार याचं होतं तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आणि त्यामुळं न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा जितेंद्र आव्हाडाला नाही, पण त्यांनी तोंड सोडलेलं आहे. कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात, कधी न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात. त्यांना स्टंटबाजी करायची आहे असं मला वाटतं. जनतेचा आक्रोश एखाद्या दिवशी जनतेचा आक्रोश होऊ नये, पण त्यांना मला अधिकार नाही आहे, मला अधिकार नाही त्यांना बोलायचा. पण असे काही महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, महाराष्ट्राचे सामाजिक त्या ठिकाणी स्वास्थ्य बिघडेल असं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही नेत्यांनी करू नये. न्यायव्यवस्थेबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल, छत्रपती शिवरायाबद्दल असेल, महापुरुषाबद्दल, संत साधूबद्दल, आमच्या प्रभू रामचंद्राबद्दल काय स्टेटमेंट ते करतात. त्यामुळे हे करू नये असं मला वाटतं आपल्या माध्यमातून त्यांना कारण ते मोठे नेते आहेत, स्टंटबाज आहेत. हे किती चांगलं स्वास्थ्य आहे समाजाकरता आणि देशराज्याकरता. तेच आम्ही तिन्ही आता बघा 14 तारखेला तीळ संक्रांतीला इतके मोठे महामेळावे झाले. 1-2 ठिकाण सोडले तर बाकी ठिकाणी खूप चांगल्या आनंदात झाले. आम्ही आता इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू. पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार, देश कल्याणाचं, राष्ट्र कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे. याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत, हे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे. अत्यंत महत्वाचे पत्रकार परिषद विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यांनी कायद्याच्या सर्व बाजू समजून सांगितल्या आणि राहुल नार्वेकरजींनी त्यांच्या प्रेसचं पूर्ण उत्तर दिलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं राहुल नार्वेकरनी जो काही निर्णय घेतला आहे तो विधानमंडळाची जे काही आपली परंपरा आहे, जे नियम आहे त्या नियमाला धरून आहे. आणि त्यामुळे याच्यावर बोललेच आहे राहुल नार्वेकर. वारंवार त्यात बोलायचं काय.